आज 14 ऑगस्ट. आज समर्थ नावाचा मराठी सिनेमा रिलीज झाला, ज्याच्यामध्ये पुष्करराज चिरपुटकर आणि भूषण प्रधान आपल्याला मुख्य भूमिकेमध्ये दिसतात. हा चित्रपट बटवारा आणि आवारा पण 2 या बॉलिवूडच्या 2 सिनेमांसोबत क्लॅश करत मैदानामध्ये उतरलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की मला समर्थ हा सिनेमा कसा वाटलाय ते. सगळ्यात आधी प्लॉटबद्दल जाणून घेऊया. आस्तिक वर्सेस नास्तिक हे एक समीकरण आहे, आपल्याला ट्रेलर आणि टीझरमधनंच कळलं होतं, कारण त्यांनी त्या पद्धतीने तो एडिट केला होता. आणि चित्रपटाची कथा ही खूप अशी तुम्हाला आउटस्टँडिंग आणि एकदम जगावेगळे काहीतरी सरप्राइजेस देणार हे आपल्याला नाही आहे, हे माहिती होतं. पण चित्रपट का बघायला आपण गेलो होतो, कारण चित्रपटाची मांडणी त्यांनी कशी केली आहे, हा विषय त्यांनी कसा हाताळलाय आणि विचारांचं युद्ध, हे द्वंद्व मनात जे चालत असतं ते त्यांनी कसं मांडलंय, ओव्हरऑल प्रेझेंटेशन कसं केलंय, कॅरेक्टर्सचं लिखाण कसं केलंय, हेच सगळं बघण्याकरता मी इच्छुक होते. आणि म्हणूनच हा सिनेमा मला कसा वाटलाय पटापट सांगते. सगळ्यात आधी पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल बोलूया. सगळ्यात पहिली पॉझिटिव्ह गोष्ट, या चित्रपटाला फार मॅच्युरिटीने त्यांनी हाताळण्याचा प्रयत्न केलाय. थँकफुली मी ट्रेलरच्या रिव्ह्यूमध्येच ही गोष्ट मांडली होती. प्लीज यांनी अजिबातच बालिश पद्धतीने या चित्रपटाला नाही हाताळलं पाहिजे, खूप मॅच्युरिटीने हाताळायला हवं. आणि इथे आपल्याला त्याच पद्धतीची वागणूक दिलेली दिसते. या चित्रपटामध्ये बाप आणि मुलामधले, वडील आणि मुलातले जितकेही संवाद आहेत ते तुमचं मन जिंकण्यामध्ये यशस्वी होतात. स्पेशल स्टँडआउट सीनमध्ये समुद्रकिनारी ज्यावेळेला वडील आणि मुलगा एकमेकांच्या आमने-सामने येतात आणि तिथे काहीतरी त्यांच्यामध्ये संभाषण होतं, तो सीन नक्कीच स्टँड अलोन सीन म्हणून ओळखला जाऊ शकतो. इतका सुंदररित्या तो एक्झिक्यूट झालाय. पुढची पॉझिटिव्ह गोष्ट, चित्रपटाचं संगीत डिपार्टमेंट, बीजीएम डिपार्टमेंट, गाणी सगळीच सुंदर आहेत, कमाल आहेत. पण 2 गाणी अशी आहेत जी आता माझ्या आयुष्यात, माझ्या मनात ज्यांनी घर केलंय आणि ती मी रिपीट लूपवरती ऐकतेय लिटरली गेल्या आय थिंक 8 ते 10 दिवसांपासून. एक मुखी नाम आहे आणि एक दुसरा आहे बंध विमोचन राम. बिलीव्ह मी, ही गाणी म्हणजे ही गाणी अशी आहेत जी तुमच्या मनाच्या कोपऱ्यात कुठे जरी काही जरी डिप्रेशनचा थोडाफार जरी अंधकार असेल, तो असा एकदा ऐकल्यानंतर तो असा दूर होईल. इतकी सुंदर या गाण्यांची संरचना झाली आहे. आणि बीजीएम म्हणून ज्या पद्धतीने वेगवेगळ्या इमोशनल सीनसाठी ते वापरले, त्याची डेप्थ वाढवण्यामध्ये नक्कीच ते मदत करतं. पुढची पॉझिटिव्ह गोष्ट, चित्रपटामध्ये सेट डिझाईन, प्रोडक्शन डिझाईन ज्या पद्धतीने केले ते खूप कन्व्हिन्सिंग तुम्हाला वाटेल. पुढची पॉझिटिव्ह गोष्ट, आणि याला मी अधोरेखित करेन, लाइटिंग ज्या पद्धतीने केली आहे चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेला, कमाल. म्हणजे स्पेशली कोकणातले जे सीन्स आहेत, आता रात्रीच्या वेळेला तिकडे लाईटचे इश्यूज आहेत, इलेक्ट्रिसिटी नसते, तर त्यावेळेला अंधारातले सीन्स कसे दिसायला पाहिजे, त्याच्यानंतर आर्टिफिशियल लाईट्स तुम्हाला कुठेच दिसणार नाहीत. जेवढे कोकणातले सीन्स आहेत तिथे मी म्हणते, आता ट्यूबलाईट ही वरती असते, त्याच्यामुळे त्याचा लाईट आपल्या चेहऱ्यावरती बरोबर तसा वरून पडला पाहिजे, ती सावली चेहऱ्यावरती तशी पडली पाहिजे. इतकं किरकोळ ऑब्झर्वेशन सुद्धा तुम्हाला ह्या चित्रपटाबद्दलचा दर्जा वाढवण्यामध्ये तुमच्या मनामध्ये नक्कीच यशस्वी होतं. फारच प्रभावशाली पद्धतीने त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत लाईटिंग वापरली आहे. आर्टिफिशियल लाईटचा सुद्धा कुठेच नाही दिसणार तुम्हाला, आणि हे फार कमी चित्रपटांमध्ये आपल्याला हे दिसतं. पुढची पॉझिटिव्ह गोष्ट, चित्रपटाची कलर ग्रेडिंग. कोकणात 7 ते 8 महिने सतत पावसाचं वातावरण असतं, आभाळ आलेलं असतं, असा अंधार झालेला असतो सगळीकडे. तर ॲक्च्युअलमध्ये तशी वाईब क्रिएट करणं किंवा तसं ॲटमॉस्फिअर क्रिएट करणं तुमच्या कलर ग्रेडिंगच्या माध्यमातून सुद्धा, हे सुद्धा फार गरजेचं असतं, आणि ते इथे आपल्याला केलेलं दिसतं. कलर ग्रेडिंग ॲक्च्युअली आपल्या सगळ्यांचं मन जिंकण्यामध्ये यशस्वी होतं. पुढची पॉझिटिव्ह गोष्ट, चित्रपटामध्ये कॅरेक्टर रायटिंग फार सुंदर केलेली आहे. प्रत्येक कॅरेक्टरसोबत तुम्ही जुळून घेता, त्या कॅरेक्टरसोबत काय काय घटना होत आहेत त्याने तुम्हाला ॲक्च्युअली फरक पडतो. तुम्ही ज्या वेळेला बसून हा सिनेमा बघत असतात त्यावेळेला पुढे या कॅरेक्टरसोबत काय होणार आहे, हा कसा विचार करणार आहे पुढे, याचा तुम्ही हळूहळू विचार करायला लागता, आणि हेच उत्तम कॅरेक्टरायझेशनचं लक्षण असतं. पुढची पॉझिटिव्ह गोष्ट, चित्रपटाचं लिखाण फार सुंदर आहे, म्हणजे स्क्रीन प्लेला अजून घट्ट, मजबूत आणि एंगेजिंग करायला ते मदत करतं. अर्थात 1 ते 2 ठिकाणी चित्रपटाचं लिखाण आणि एक्झिक्युशन हे अजून बेटर होऊ शकलं असतं. जसं उदाहरणार्थ, एका ठिकाणी बॅगेतनं पैसे रस्त्यावर उभारण्याचा एक सीन आहे, तर तो खूपच तुम्हाला नॉट सो कन्व्हिन्सिंग असा वाटेल, तो खूप बेटर ॲक्च्युअली होऊ शकला असता. पुढची पॉझिटिव्ह गोष्ट, चित्रपटामध्ये कोकण हे जे एक महाराष्ट्राचा स्वर्ग आहे ना, याला सेलिब्रेट केलं आहे. मला जेव्हा जेव्हा कोकणाला सेलिब्रेट करणारे सिनेमे येतात तेव्हा खूप आनंद होतो, कारण आपल्या सगळ्यांचा गर्व आहे, अहंकार आहे कोकण म्हणजे. तर त्याच्यामुळे त्याला जितकं सुंदररित्या त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला, मला ते आवडलं राव. पुढची पॉझिटिव्ह गोष्ट, चित्रपट आपल्याला इमोशनली खूप ठिकाणी ब्रेक सुद्धा करतो, आपलं मन सुद्धा तुटतं अगदी, आणि आपल्याला खूप हार्ड हिटिंग तो वाटतो काय काय ठिकाणी, आणि कुठेच चित्रपट खूप लेक्चरबाजीच्या झोनमध्ये नाही जात, आणि हीच ह्याची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे असं मी म्हणेन. चित्रपटामध्ये स्टँड अलोन सीनमध्ये पहिला सीन मी तुम्हाला सांगितला, दुसरा सीन एक असा आहे जो सगळ्यात अख्खा चित्रपट एकीकडे आणि तो एक पर्टिक्युलर सेगमेंट एकीकडे, तसा तो सीन होता जिथे वडील आणि मुलामध्ये इंटरवलच्या जस्ट आधी भांडण होतं. पण ते ज्या पद्धतीने एकमेकांशी भांडता येणं, ते कुठेच तुम्हाला नाटकी संवाद नाही वाटणार, नाटकी ॲक्टिंग नाही वाटणार, प्रचंड लाऊड उगाचच करताय असं कुठेच नाही वाटणार. इतकं रॉ, इतकं रिलेटेबल ते भांडण. तुमचं कधी तुमच्या बाबांशी जर का भांडण झालं असेल ना, तर अशाच पद्धतीने ते भांडण होतं, अशाच पद्धतीने आपण बोलतो समोरच्याशी.
तर हे खूप रिलेटेबल होतं आणि हीच एक गोष्ट मला हवी होती या चित्रपटाकडनं, की ज्यावेळेला दोघांची ॲक्च्युअल भांडणं तुम्ही दाखवाल ना, तेव्हा ती रिलेटेबल वाटायला हवी आणि इथे ती मन जिंकण्यात यशस्वी होतात. पुढची पॉझिटिव्ह गोष्ट ॲक्टिंग परफॉर्मन्सेस. शर्वरी जेमिनीस यांचा एक स्पेशल सीन आहे, कुठला काय ते मी सांगणार नाही. पण त्या एका पर्टिक्युलर सीनमध्ये तुम्ही रडाल. म्हणजे तो सीन ज्या पद्धतीने त्यांनी फक्त डोळ्यांच्या हालचालीमध्ये तो एक्झिक्यूट केलाय, हे मराठीतले ॲक्टर्सच करू शकतात. याला तोड नाही. तुम्हाला आता फार कमी डायलॉग्स बोलायचे आहेत, पण तुम्हाला आता तुमच्या डोळ्यांच्या हालचाली, चेहऱ्यावरचे हावभाव हे सगळं दाखवत करायचंय. हे बॉलिवूडच्या बोटॉक्स आणि फेशियल ट्रीटमेंट्स करणाऱ्या ॲक्ट्रेसपैकी नाही मॅक्सिमम ॲक्ट्रेसेसला जमणार यार, पण हे मराठीतल्या या ॲक्ट्रेसेसलाच जमू शकतं आणि याचं हे ज्वलंत उदाहरण शर्वरी जेमिनीस आपलं मन जिंकून जातात. भूषण प्रधानने सुद्धा तोडीस तोड काम केलंय. तो अहंकार, तो माज, अतिशहाणा जो असतो ना, आपल्या आजूबाजूला असतात अशी माणसं, मलाच लय कळतं, मीच लय हुशार, अशा पद्धतीचा ॲटिट्यूड घेत तो ज्या पद्धतीने वावरला अख्ख्या सिनेमामध्ये कमाल. आणि ॲक्च्युली मला त्याचं काम या संपूर्ण चित्रपटामध्ये खूप अधोरेखित करावंसं वाटतं. हार्दिक जोशी, ईशा केसकर यांनी सुद्धा मस्त काम केलंय. त्यांच्या वाट्याला जे आलंय त्यांनी ते सुंदररित्या निभावलंय. एक सीन आहे जिथे काजू सोबतचा एक हार्दिक जोशीचा सीन आहे, तो तुमचा एका ठिकाणी लिटरली तुम्हाला हळवं करेल. आय थिंक हार्दिक जोशीला अजून खूप वेगवेगळे प्रोजेक्ट्स अप्रोच व्हायला पाहिजे आणि खूप कॅलिबर असणारा तो अभिनेता आहे असं मला वाटतं. आणि आता पुष्करराज चिरपुटकर, बिलीव्ह मी, आत्तापर्यंत पुष्करराज चिरपुटकरने जेवढेही सिनेमे केले, जेवढ्या वेबसिरीज केल्या, त्या सगळ्या कॉन्टेंटमधला हा त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स आपण कन्सिडर करू शकतो. ज्या लेवलला त्यांनी या चित्रपटामध्ये काम केलंय, हे परत एकदा सांगते, मराठी कलाकार या पद्धतीचं काम देऊ शकतो ज्यावेळेला एक उत्तम लेखक आणि उत्तम दिग्दर्शक त्याच्या वाट्याला येतो त्यावेळेला. बाप काम केले पुष्करराज यांनी आणि या अख्ख्या चित्रपटाचे सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि पुष्करराज चिरपुटकर यांचा परफॉर्मन्स एका बाजूला. तुम्ही क्रेव्ह करतात त्यांना बघण्याकरता, त्यांच्या तोंडून आणखीन 4 डायलॉग येण्याकरता. लाईक यू लिटरली वेट फॉर हिज डायलॉग्स. जी आता ते का नाही आहे स्क्रीनवरती, ते यायला पाहिजे आता आणि अजून जास्त त्यांच्याकडनं डायलॉग्स तुम्हाला ऐकायचं असं तुम्हाला लेजिट तुम्ही फील करता आतून. लास्ट बट नॉट द लिस्ट, योगेश फुलपगर यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि मला यांचं दिग्दर्शन सुद्धा आवडलं. काही ठिकाणी 360 डिग्रीमध्ये कॅमेरा फिरवत त्यांनी सुंदररित्या विचारांचं द्वंद्व मांडण्याचा प्रयत्न केलाय. ते खूप जास्त अजून जास्त इम्पॅक्टफुल तुम्हाला वाटतात ते सीन्स आणि काय काय ठिकाणच्या फ्रेम्स अशा पद्धतीने सेट केलंय ना, म्हणजे स्पेशली समुद्रकिनारी जिथे आता मुलगा आणि बाप बसलाय आणि ज्यावेळेला मुलगा मोठा होतो तेव्हा परत एकदा वडील त्याच्या समोर येतात, ते हे सीन्स ज्या पद्धतीने शूट केलेत ना, तोड नाहीये. आय लव्ह दिस डिरेक्शन. अनफॉर्च्युनेटली या चित्रपटामध्ये काही उणीवा सुद्धा आहेत आणि त्याच्याबद्दल आता आपण बोलूया. सगळ्यात पहिली निगेटिव्ह गोष्ट, या चित्रपटामध्ये एक पार्टी सॉन्ग त्यांनी दाखवलंय ज्या गाण्याची काहीच गरज नव्हती. म्हणजे चित्रपटाचा हात तुम्ही तिथे हळूहळू सोडायला लागता, तुमची लिंक तुटते. इनफॅक्ट ते गाणं कथानकाला पुढे नेण्यामध्ये अजिबात मदत करत नाही. 0 हातभार आहे त्या गाण्याचा अख्ख्या चित्रपटासाठी आणि ते उगाचच दाखवलं असं आपल्याला फील होतं. ते गाणं ज्यावेळेला आलं त्यावेळेला बरेच सगळेजण लूसाठी परत एकदा उठून बाहेर जात होते, हे सुद्धा मी पाहिलं. काही जणांचे मोबाईल्स पटापट बाहेर आले, चॅटिंग सुरू झाली. इनफॅक्ट मला सुद्धा म्हणजे ते गाणं खूप असं ॲव्हरेज मला वाटलं, असं खूप मी बघितलंच पाहिजे, ऐकायलाच पाहिजे असं पण मला फील नाही झालं. पुढचं एक छोटंसं ऑब्झर्वेशन आहे, मायनर ऑब्झर्वेशन आहे, त्याला इग्नोर नक्कीच केलं जाऊ शकतं, की आज मनात आलं की मला उद्या नोकरी सोडायची असं नाही होत. इव्हन इफ तुम्ही कायमस्वरूपी जरी नोकरी एक क्षेत्र तुम्ही सोडताय, तर तुम्हाला परत एकदा नोकरी कधीच आयुष्यात करायची नाहीये. हा जरी तुमचा निर्णय असला तरी तुम्हाला 1 मंथचा सर्व्हिस पिरियड द्यायला लागतो. म्हणजे नोटीस पिरियड असतो तो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं काम हँडओव्हर करणं, तर अजून जास्त ॲक्च्युली तो प्रवास बघण्यामध्ये मजा आली असती जर तो एक महिन्याचा पिरियड ते कसा काढतायत है ना, तर ते बघायला ॲक्च्युली अजून जास्त मजा आली असती. पण ते नाही दाखवलं चित्रपटामध्ये. ते थोडीशी उणीव म्हणूनच मी कन्सिडर करेन. आणि शेवटचा एक निगेटिव्ह पॉईंट, या चित्रपटामध्ये कोर्टरूम ड्रामा जो दाखवलाय तो खूप बेटर पद्धतीने होऊ शकला असता. कारण आता आपण खूप ॲडव्हान्स लेवलचा कोर्टरूम ड्रामा बघत आलेलो आहोत. अर्थात तो खूप वाईट आहे असं मी नाही म्हणणार, तो खूप क्रिंज झोनमध्ये जातो असंही मी नाही म्हणणार, पण तो अजून बेटर नक्कीच होऊ शकला असता. कारण अख्खा चित्रपट आपल्याला खूप वर घेऊन जातो आणि तो कोर्टरूम ड्रामा जो आहे तो सगळ्यात लास्टला येतो, तर तिथे थोडंसं काही ठिकाणी आपल्याला ते एक 19-20 असं फील व्हायला लागतं. इनफॅक्ट 18-20 असं पण फील होतं. बट ओव्हरऑल मी असं म्हणेन की या चित्रपटामध्ये एक स्पेशल कॅमिओ आहे जो तुम्हाला आवडेल. मला तर आवडला त्यांचा स्पेशल अपीअरन्स. बाकी मी या चित्रपटाला दिली 4 स्टार्स आउट ऑफ 5. समर्थ हा चित्रपट मला जेन्युइनली आवडलाय आणि मी कदाचित परत एकदा मी माझ्या फॅमिलीला घेऊन जाऊ शकेल, माहीत नाही आता सगळ्यांच्या वेळा वगैरे बघून. बाकी तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही जर का सिनेमा बघितला असेल आणि तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, हिंदी चॅनलवरती बटवारा आणि आवारा पण 2 या दोघांचेही रिव्ह्यूज लवकरच येतील, ते पण चेकआउट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय जय रघुवीर समर्थ.